नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नंबर नावाचं चॅप्टर अभ्यासणार आहोत. नंबर म्हणजे वचन. तर नंबर नावाचं टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, नंबर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात. एक आहे सिंग्युलर नंबर, म्हणजे आपण त्याला एक वचन असं म्हणतो, एक वचन. आणि दोन नंबरला आहे प्लुरल नंबर, त्याला आपण अनेक वचन असे म्हणतो. काय म्हणतो? अनेक वचन. मग आपल्याला अभ्यासाचं आहे सिंग्युलर नंबर म्हणजे काय. तर या ठिकाणी सिंग्युलर नंबर म्हणजे एक वचन. तर ज्या नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होत असेल तर अशा नामाला काय म्हणतो. मग आपण याची व्याख्या लिहू. ज्या नामातून एकाच घटकाचा बोध होत असेल असे नाम हे एकवचनी असते. बॉय म्हणल्याच्या नंतर मुलगा, काय फक्त एकाच घटकाचा बोध व्हायला त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्यानंतर गर्ल म्हणजे मुलगी, एकच घटक दिसायला आपल्याला, बरोबर आहे. बुक म्हणजे पुस्तक. त्यानंतर पेन म्हणले की एकच पेन. सिटी म्हणलं की एकच शहर, काय असं ETC. मग असे जे नाम आहेत त्याच्याबद्दल ज्या नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होतो. बॉय म्हणल्याच्या नंतर एकाच मुलाचा, गर्ल म्हणलं की एकाच मुलीचा, बुक म्हणलं की एकाच पुस्तकाचा, बरोबर आहे. मग अशा नामाला काय म्हणतो आपण? सिंग्युलर नाउन म्हणतो. त्यानंतर प्लुरल नंबर म्हणजेच अनेक वचन. मग अनेक वचन कशाला म्हणायचं? ज्या नामातून एकापेक्षा, बरोबर, ज्या नामातून एकापेक्षा जास्त घटकाचा बोध होत असेल अशा नामाला प्लुरल नंबर असे म्हणतात. त्यामध्ये बॉय म्हणजे एक मुलगा, बॉईज म्हणजे अनेक मुले. गर्ल म्हणल्याच्या नंतर एक मुलगी, पण गर्ल्स म्हणल्याच्या नंतर काय? अनेक मुली. बुक म्हणल्याच्या नंतर एक पुस्तक, पण बुक्स म्हणल्याच्या नंतर काय? अनेक पुस्तके. पेन म्हणले की एक पेन, पण पेन्स म्हणल्याच्या नंतर अनेक पेनी. सिटी म्हणल्याच्या नंतर एक सिटी, पण सिटीज म्हणल्याच्या नंतर काय होणार? अनेक सिटी होणार. मग अशा पद्धतीने आपल्याला महत्त्वाचे असे दोन नंबर आपल्याला काय करायचे, अभ्यासाचे होते. सिंग्युलर नंबर आणि एक प्लुरल नंबर, ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्यानंतर थँक्यू फॉर वॉचिंग.